अद्रक लसूणची पेस्ट टाकली हलवा फ्राय करण्यासाठी. हलवा फ्राय करणार आहे तर त्याच्यासाठी अद्रक लसूणची पेस्ट 2 चमचे टाकले, मालवणी मसाला 2 चमचे टाकले आणि हळद 1 चमचा टाकलाय, आगूळ टाकलाय मालवणचा. त्याच्यानंतर आपला लाल मसाला टाकलाय, जो कलर येण्यासाठी टाकतो ना तो. स्टेप बाय स्टेप दाखवते, सेम तसंच करा. रवा घेतलाय पूर्ण मी. हा रवा आणि थोडं तांदळाचं पीठ घेतलंय मिक्स करून. तर त्याच्यामध्ये हे मासे फ्राय करण्यासाठी, आपले हलवा आणलाय ना, हलवा फ्राय करण्यासाठी त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाका. त्याच्यानंतर थोडासा अर्धा चमचा मालवणी मसाला आणि मीठ थोडंसं, जास्त नाही टाकायचं कारण ऑलरेडी आपण माशांमध्ये मीठ टाकलेलं आहे. तर एवढं करून मी आता मिक्स करणार आहे कारण आपल्याला कोटिंग माशावरती चांगली यायला पाहिजे त्यासाठी. आणि ऑलरेडी मगाशी मी सांगितल्याप्रमाणे अद्रक लसूणची पेस्ट आणि लाल मसाला, मीठ आणि हळद असं मी ऑलरेडी मॅरिनेट करून ठेवलेलं आहे. तर आता पुढे, कारण त्याला कोटिंग व्यवस्थित यायला पाहिजे त्यासाठी. आणि आता हे फ्राय करण्यासाठी हे मी बनवते. मिक्स करून घेतलंय व्यवस्थित एकदम. आता ह्याच्यामध्ये असं ते व्यवस्थित असं लावून घ्यायचं. अजून तेल तापलेलं नाहीये तर मी फक्त आता जस्ट लावून ठेवते. तेल गरम झाल्यावरती आतमध्ये सोडणार आहे पूर्ण फिश. तेल गरम झालंय, तेलात असं सोडते मी. साईडने व्यवस्थित फ्राय झाले की दुसरी साईड व्यवस्थित परतावी. आणि अशी फिश अशी ना, तवा असतो ना त्याच्यातच फ्राय करायची हा, कारण त्याच्यातच चांगली परतायला वगैरे व्यवस्थित होते. त्याच्यामध्ये मस्तपैकी मालवणी मसाल्याचं एकदम ताजो बांगडो होतो, सो कोकणचो ताजो हलवो आमचो. बघा कसं मस्त पैकी एकदम झणझणीत वास येतात.